सध्या इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटांची मालिका ही सुरूच आहे। यातच आता बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की गोविंदा आणि सुनीता यांच्यात काहीच अलबेल नसून आता दोघंही त्यांच्या 37 वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनाला पूर्णविराम देत घटस्फोट घेऊ शकतात। गोविंदा आणि सुनीता आहुजांच्या घटस्फोटाच्या सर्व बातम्यांमुळे आता त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय। रेडिटवर करण्यात आलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडालाय। तर रेडिटवरच्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की गोविंदा आणि सुनीता आहुजा 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत। दरम्यान इंडस्ट्रीसह सोशल मीडियावरच्या अफवांनीही जोर धरलाय। मीडिया रिपोर्टनुसार एका वेबसाईटने दावा केला आहे की गोविंदाचं 30 वर्षीय एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्यामुळे सुनीता आणि त्यांच्यात मतभेद वाढल्याचं सांगण्यात आलंय आणि त्यानंतर आता हे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचंही सांगितलं जातंय। टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार दोघांमधील मतभेद सतत वाढत होते आणि वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे संसार मोडण्याच्या वाटेवर येऊन पोहोचलाय असंही सांगण्यात आलंय। तर सुनीताने काही महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचा खुलासा जवळच्याच व्यक्तीनं टाइम्सशी बोलताना केलाय। सुनीताने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे, मात्र त्यानंतर काही घडलेलं नाही अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे। नंतर गोविंदाच्या मॅनेजरनेही टाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे की आतापर्यंत गोविंदा किंवा त्याच्या पत्नीने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। तसंच दोघांच्याही कुटुंबियांनीही याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाहीये। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।